नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महासैनिक चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इंग्लिश, त्याच्यामधील टू बी ची साध्या भूतकाळातील रूपे आपण आज बघणार आहोत। तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळातील रूपे टू बी ची बघितली आहेत, त्यामध्ये वाक्य कशी बनवायची हे पण मी सांगितलेलं आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर पहा, टू बी ची साध्या भूतकाळातील रूपे कोणती कोणती आहेत तर वॉज, वेअर आहेत। आता हे वॉज वेअर वापरायचे कधी पहा, तर ज्यावेळी आय, ही, सी, इट असते त्यावेळी वॉज वापरायचे, आणि ज्यावेळी वी, यू, दे असतं त्यावेळी वेअर वापरायचं। तर हे वॉज वेअर वापरून आपल्याला काय करायचं आहे तर वाक्य बनवायचे आहेत। आता पहा, आपल्याला माहितीच आहे, आय म्हणजेच मी, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, सी म्हणजे ती, दे म्हणजे ते, त्या, ती। तर आता हे वॉज कधी वापरायचं आहे, आयच्या पुढे वॉज वापरायचं आहे। आय वॉज म्हणजे मी होतो किंवा मी होते। आय वॉज म्हणजे मी होतो किंवा मी होते। वी वेअर म्हणजेच आम्ही होतो, वी वेअर म्हणजेच आम्ही होतो। यू वेअर तू होतास, तू होतीस। त्यानंतर यू वेअर तुम्ही होता। ही वॉज तो होता, सी वॉज ती होती, इट वॉज ते होते, दे वेअर ते त्या ती होते। तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण, टू बी ची वॉज वेअर ही रूपे वापरून आपण वाक्य बनवू शकतो। तर त्यानंतर पहा, फॉर एक्झाम्पल आपण आता या वॉज वेअरचा उपयोग वाक्यामध्ये कसा करणार, वाक्य पूर्ण कसं करणार, एखादं सेंटेन्स कसं बनवणार, तर कसं बनवणार, आय वॉज ॲन इंजिनियर। तर मी काय होतो, मी इंजिनियर होतो। मी इंजिनियर होतो। दे वेअर इन कोल्हापूर। तर ते कुठे होते, ते त्या ती कोल्हापुरात होते। ही वॉज पुअर। तो गरीब होता, तो गरीब होता। ही वॉज पुअर। वी वेअर फ्रेंड्स। आम्ही मित्र होतो, आम्ही मित्र होतो। सी वॉज ॲक्ट्रेस। ती अभिनेत्री होती। तर वॉज वेअर वापरून आपण नवनवीन वाक्य बनवू शकतो। आता हे वॉज वेअर कधी वापरू शकतो आपण, तर भूतकाळातील काही गोष्टी सांगण्यासाठी आपण ह्या वॉज वेअरचा वापर करू शकतो। आणि वॉज वेअर जे आहे ते टू बी चे साध्या भूतकाळातील रूप आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो, तर वॉज वेअर कधी वापरायचं, फॉर एक्झाम्पल आय, ही, सी, इटच्या पुढे वॉज वापरायचं, वी, यू, देच्या पुढे वेअर वापरायचं। आणि हे जे वॉज वेअर आहे ते वापरून आपण काय करायचं आहे, छोटी छोटी वाक्य बनवायला शिकायचं आहे। आणि ही छोटी छोटी वाक्य बनवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट घालून परत आपल्याला काय करता येतं, तर वाक्य मोठी मोठी वाक्य बनवता येतात। आणि ही मोठी मोठी वाक्य जी आहेत ते आपण आपल्या रोजच्या वापरात वापरू शकतो आणि आपण इंग्लिश फ्लुएंटली बोलू शकतो। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। थँक्यू फॉर वॉचिंग।